माघ कृष्ण पक्षामध्ये येणारी विजया एकादशी. माघ कृष्ण पक्षातील एकादशीचे शास्त्रीय नाव विजया एकादशी आहे. भगवान श्रीरामाने लंकेवर आक्रमण करण्याच्या वेळी रावणावर विजय मिळाला पाहिजे या हेतूने या एकादशीचे व्रत केले होते. सर्व प्रकारचे दुःख दूर होऊन सर्व कार्यामध्ये विजय सफलता मिळवण्यासाठी विजया एकादशी व्रत केले जाते. त्या दिवशी भगवान विष्णूचे पूजन केले जाते. राजा युधिष्ठिरने भगवान कृष्णाला प्रार्थना करीत म्हटले, हे वासुदेवा, या एकादशीचे नाव ते करण्याने कोणते फल प्राप्त होते, त्याचा विधी कसा असतो हे विस्तारपूर्वक सांग. देव म्हणाले, राजा, माघ कृष्ण पक्षातील ही सर्व सिद्धिप्रदायक एकादशीचे नाव विजया एकादशी आहे. हे एकादशी व्रत महात्म्य ऐकणाऱ्याचे किंवा वाचणाऱ्याचे सर्व पाप नष्ट होते. आता तुला या एकादशीचे महात्म्य सांगतो, ती कथा ऐक. एकदा नारद मुनी ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, मला विजया एकादशीचे व्रत महात्म्य ऐकण्याची इच्छा आहे. ब्रह्मदेव म्हणाले, सांगतो, लक्षपूर्वक ऐक. या विजया एकादशीचे व्रत नवे जुने गत जन्मातील पापाचे हरण करून प्रत्येक व्रतधारकाला विजय हे फळ प्राप्त करून देते. रामायणातील एका प्रसंगाचे वर्णन करीत ब्रह्मदेव म्हणाले, पूर्वी रावण कुंभकर्णादी असुर शक्ती द्रव्य यामुळे फार उन्मत्त झाले. स्वर्गावर आक्रमण करून त्यांनी देवास बंदी बनवले. मृत्यू लोकासहित पाताळावर ते अन्यायाने राज्य करीत होते. त्यांचा नाश झाला नाही तर जगात एकही जीव शिल्लक राहणार नाही अशी अवस्था निर्माण झाली. त्यासाठी जगाचे रक्षण करण्यासाठी श्री विष्णूंना अवतार घ्यावा लागला. अयोध्या नगरीच्या राजा दशरथाच्या पोटी भगवान विष्णूंनी श्रीराम नावाने अवतार घेतला. त्यांना राक्षसाच्या विनाशासाठी कराव्या लागणाऱ्या कार्यात सहकार्य म्हणून इतर देवांनी अवतार घेतला. त्यात शेषाने लक्ष्मण होणे पसंत केले. त्याचप्रमाणे शंख भरत झाला आणि सुदर्शन चक्र शत्रुघ्न म्हणून अवतरित झाले. गुरुग्रही सर्व प्रकारचे शिक्षण घेऊन चारही भाऊ मोठे झाले. मिथिलेचा राजा जनकाने आपली कन्या सीता हिचे स्वयंवर मांडले. शिवधनुष्याचा भंग हा त्यासाठी पण होता. अनेक मान्यवर राजामध्ये लंकापती रावणालाही निमंत्रण होते. रावण स्वयंवर मंडपात उपस्थित नव्हे तर शिवधनुष्याचा भंग करण्याचा प्रयत्न करण्यास आला, पण त्याला जमले नाही. त्यावेळी विश्वामित्र ऋषीबरोबर राम लक्ष्मण तेथे आले होते. गुरु विश्वामित्राच्या आज्ञेप्रमाणे श्रीरामाने धनुष्यभंग केला. राम सीतेचा विवाह झाला, पण रावणाची द्वेष व सोडाची भावना वाढली. रामाच्या पराक्रमाने राजा दशरथ आनंदित झाले. नगरीत रामसीतेचे भव्य स्वागत झाले. राजा दशरथाने वृद्ध झाल्याने प्रजनन मंत्रिमंडळाच्या संमतीने युवराज श्रीरामाला राज्याभिषेक करायचा ठरविला. पण दशरथाची धाकटी पत्नी कैकेयीने या कार्यक्रमाला विरोध केला आणि पूर्वी तिने राजाला युद्धभूमीवर सहाय्य केले. त्या युद्धात कैकेयीमुळे राजाला विजय प्राप्त झाला. म्हणून राजाने कृतज्ञ बुद्धीने तिला 2 वर मागण्यास सांगितले. पण तिने पुढे वेळ येईल तेव्हा मागेल म्हणून राजाकडून वचन घेतले. त्या 2 वचनाची आठवण देऊन तिने दशरथ राजाकडून वर मागून घेतले. पहिला वर म्हणजे रामाला 14 वर्षाचा वनवासात पाठवावे आणि दुसरा वर म्हणजे तिचा पुत्र भरत याला राज्याभिषेक करावा. या वराने राजा दशरथासह पूर्ण मंत्रिमंडळ अयोध्या नगरीतील प्रजाजन दुःखी झाले. पण श्रीराम गंभीर होते. त्यांनी पित्र आज्ञा शिरसावंत मानून सीतेसह राजमहालाचा त्याग केला व वनवासाकडे प्रस्थान केले. सोबत धाकटा भाऊ लक्ष्मण होता. श्रीराम वनवासाचा काळ कंठण्यासाठी पंचवटीला आले. तेथे पर्णकुटी बांधून राहू लागले. राम व लक्ष्मण सीतेचे रक्षण करीत फळे खात राहत होते. एके दिवशी रावणाने सुवर्णमृगाच्या मायावी रूपाने मारीच राक्षसाकडून तिला मोहिनी घातली. सीता आखून दिलेली लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर आली. त्या क्षणी रावणाने तिचे अपहरण केले. तिला अशोक वनाच्या ठिकाणी कैदेत ठेवले. श्रीराम लक्ष्मण शोधार्थ हिंडत असताना त्यांना जटायूकडून सीतेचे रावणाने अपहरण केले आणि तिला लंकेत कैदेत ठेवल्याचे कळले. त्यानंतर सीतेची मुक्तता करून तिला पुन्हा मिळवणे, रावण कुंभकर्ण राक्षसाचा नाश करणे, त्यासाठी 100 योजने दूर वर पसरलेला समुद्र पार करून लंकेत प्रवेश मिळविणे, त्यासाठी सैन्याची जमवाजमव, शस्त्रास्त्रे. वनवासी रामाला तसे अशक्य होते. पण सुग्रीवाशी मैत्री झाली त्यामुळे
वानर सेनेचे सहाय्य हनुमंतासारखा एकनिष्ठ सेवकाची भेट झाली. वनातील अन्य पशुपक्षी रामाला सहाय्य करण्यासाठी पुढे आले. हनुमंताने लंकेला जाऊन सीतेचा शोध घेतला. श्रीराम, सुग्रीव आणि त्याची सेना घेऊन समुद्रकाठी आले. पण समुद्र पार करून सेना लंकेत कशी न्यायची याची रामाला काळजी पडली. लक्ष्मणाने समुद्रकाठची पाहणी केली. त्याला बगदालभ्य ऋषीचा आश्रम सापडला. बगदालभ्य ऋषींना भेटून या संकटातून पार होण्याचा मार्ग विचारू असा सल्ला श्रीरामांना नम्रपणे दिला. बगदालभ्य ऋषीकडून या बाबतीत काही मार्गदर्शन घेतल्यास हितच होईल अशा विचाराने श्रीरामाला ती सूचना मान्य झाली. श्रीराम लक्ष्मणासह बगदालभ्य ऋषीच्या आश्रमात गेले. त्यांनी ऋषींना विनम्रपणे प्रणाम केला. ऋषींनी त्यांचे स्वागत केले. भेटीला येण्याचे कारण विचारले. श्रीराम म्हणाले, ऋषीश्वर, आपण मोठे तपस्वी आहात. आपण अनेक ब्रह्मदेव पाहिले आहेत. त्यांची प्रत्येक युगातील निर्मिती पाहिली आहे. आपला इथे आश्रम फार युगापासून आहे. त्यापुढे आमचे संकट क्षुद्र आहे. सीतेच्या मुक्तीसाठी लंकेला जायचे तर सेनेसह हा महासागर मी कसा पार करावा यावर काही उपाय सुचवला तर आमच्यावर उपकार होतील. ऋषी म्हणाले, श्रीरामा, आपण सर्वज्ञ आहात, तरीही माझ्या माहितीतील एक उपाय सुचवितो. या कृष्ण पक्षातील एकादशी व्रत करण्यामुळे आपल्याला विजय प्राप्त होईल. अर्थात आपण समुद्र पार करून लंकेवर विजय प्राप्त कराल. या व्रताचा विधी असा आहे. एकादशीच्या आधीच्या दिवशी म्हणजे दशमीला सोने, चांदी, तांबे अथवा मातीच्या आपल्याकडे उपलब्ध असलेल्या धातूचा कलश घेऊन त्यामध्ये पाणी भरावे. त्यामध्ये 5 प्रकारच्या झाडाची पाने घालून तो कलश एका वेदीवर स्थापन करावा. त्यावर एक लहान ताट ठेवून ताटात भगवान नारायणाची सुवर्ण प्रतिमा स्थापन करावी. वेदीवर 7 धान्ये पेरावीत. दुसरे दिवशी एकादशीच्या दिवशी प्रातःकाळी स्नान इत्यादी नित्यकर्मे झाल्यावर धूप, दीप, नैवेद्य, नारळ इत्यादी वस्तूंनी भगवंताची पूजा करून दिवसभर भजन, जप, पूजा करून त्यांच्यासमोर बसावे. रात्रीसुद्धा भजन, नामस्मरण करून जागरण करावे. द्वादशीच्या दिवशी प्रातःकाळी उठून स्नानसंध्या करून तो घडा ब्राह्मणाला उचलून दान करावा. जर तुम्ही हे विधीपूर्वक श्रद्धेने व्रत केले तर तुम्हाला निश्चित विजय मिळेल. श्रीराम प्रभूंनी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक एकादशी व्रत केले. त्याच्या पुण्याच्या प्रभावाने श्रीरामाने लंकेवर आक्रमण करून राक्षसावर विजय प्राप्त केला. म्हणून राजा, जो मनुष्य या व्रताचे विधीपूर्वक पालन करील तो मृत्यूलोकात आणि स्वर्गलोकात दोन्ही लोकात विजय मिळविल. शेवटी ब्रह्मदेव नारदाला म्हणाले, हे पुत्रा, हे व्रत करणारा सर्वत्र विजय मिळवितो. जो या व्रताचे महात्म्य ऐकतो, वाचतो, त्याला वाजपेयी यज्ञ केल्याचे फळ मिळते. अशा प्रकारे विजया एकादशीचे महात्म्य आहे. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.